नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो। जिल्हा न्यायालय भरती लिपिक पदाचे काही निकाल आज या ठिकाणी लागलेले आहेत। लिपिक पदाचे निकाल म्हणजे पहिल्या टप्प्याचे निकाल लागलेले आहेत, पूर्णपणे प्रक्रियेचे निकाल या ठिकाणी लागलेले नाहीत। मराठी लिपिक पदाचा आज नंदुरबार असेल, त्याच्यानंतर मुंबई CMM असेल, याचे पण निकाल या ठिकाणी लागलेले आहेत। निकाल लागलेत, मात्र निकाल लागल्यानंतर सगळे जे ग्रुप आहेत न्यायालयाचे त्याच्यावरती चर्चा सुरू झाली। मुलांचे बरेच मेसेज आले का सर हा रेशो कसा घेतलाय, कशा पद्धतीने रेशो घेतलेला आहे, काय आहे वगैरे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी टोटल सांगणार आहे। आणि काही निकाल जे राहिले ते उद्या, परवा, तेरवा असे काही निकाल लागणार आहेत। 2-3 दिवसात राहिलेले ज्यांची दिवाळीपूर्वी ज्या कॅन्डिडेटची मराठी टायपिंग झालेली आहे त्या कॅन्डिडेटचे एवढ्या 2-3 दिवसात 6, 7, 8, 9 मध्ये निकाल लागणारे, 6, 7, 8 मध्ये निकाल लागून लगेच 9-10 इंग्लिश टायपिंग असणारे आणि 14-15 नंतर इंटरव्ह्यू असणारे। आलं लक्षामध्ये, अशा पद्धतीने सगळं काही शेड्यूल असणारे। मात्र मराठी लिपिक पदाचा जो निकाल लागलेला आहे, इंग्रजीसाठी किती मुलं बोलावणार आहेत किंवा उद्या बाकीचे निकाल लागणार, ठीक आहे, इंग्रजीसाठी किती मुलं बोलावणार आहे किंवा किती मुलं बोलवले जातात किंवा इंग्रजीसाठी किती रेशो त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे, तुम्ही किती पॅसेज पूर्ण केलेला आहे आणि तुमच्या पॅसेजचे किती वर्ड टाईप झालेले, हे सगळी चर्चा आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मी आपल्या लाईव्ह सेशन नाही हे आपण रोज लाईव्ह सेशन घेतो। आज मी रेकॉर्डेड लेक्चर टाकलं तुमच्यासाठी, कारण मला थोडीशी अचूकता माहिती द्यायची होती, कारण का लाईव्ह सेशनला कमेंट जास्त असतात, मला जे बोलायचे ते मला बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी ऑफलाईन व्हिडिओ टाकतो। या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं असणार आहे, शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे। आणि जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करणारे जे नवीन कोणी विद्यार्थी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करायचं, जेणेकरून नवनवीन माहिती इथून पुढच्या, कारण आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा कोर्टाचा निकाल हे सगळे दोन्ही आनंद सोबत होणार आहे। लक्षामध्ये लक्षात ठेवा, नंदुरबार आणि मुंबईचा निकाल लागला, त्याच्यामध्ये आपल्याला एक साम्य पाहायला भेटलं दोन्ही निकालांमध्ये। अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे काय, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतोय। मराठी लिपिक पदाचा निकाल लागलाय, लक्षात ठेवा, जेवढे विद्यार्थी आपण आले होते त्याच्या एकाच 7 विद्यार्थी त्यांनी मराठी टायपिंगसाठी घेतले। दुसरा प्रश्न असा, एकाच 7 विद्यार्थी घेतले होते आणि पाठीमागच्या वेळेस आता बरेच जण म्हणतात का असं कुठं रेशो नाही, एकाच 5, एकाच 5, एकाच 3 असं नाही। लक्षात ठेवा, एकाच 7 मधून इंग्लिशसाठी पात्र करतात, एकाच 5 इंग्लिशसाठी पात्र करतात। लक्षात घ्या, तुम्ही बघा 1-2 तरी जिल्ह्यांचे तुम्हाला एकाच 5 मध्ये लागतील। आता आज जे 2 जिल्हे लागले, ह्या दोन्ही जिल्ह्यांचे रेशो एकाच 3 मध्ये पण बसत नाही। एकाच नंदुरबारचा एकाच 3 मध्ये बसतो, पण मुंबईचा एकाच 3 मध्ये पण बसत नाही, एकाच 2 मध्ये रेशो बसतो खाली। म्हणजे हे कशामुळे झाले, कारण की त्या ठिकाणी आय थिंक मला वाटतं बॅकस्पेस नंदुरबारला बंद असावा कदाचित, त्याच्यामुळे मुलं पास नाही झाले, मुलं क्वालिफाय झाले। त्याच्यामुळे 7 आणि 8 मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत, 7 आणि 8 मार्क पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्लिशसाठी क्वालिफाय केले आणि सर्वांना क्वालिफाय करून सुद्धा पाहिजे तेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले नाहीत। आता कुठे किती जागा होत्या, किती विद्यार्थी घेणं अपेक्षित होतं, ते आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आता मी तुम्हाला थोडक्यात मुंबईचं सांगतोय। मुंबईला जे विद्यार्थी घेतले टोटल, एकच मिनिट, मुंबई नीट व्हिडिओ पहा, मला इकडे थोडंसं मला PDF वगैरे पाहावं लागतं, मी खाली पाहिन, पण तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला देऊन जाणारा हा व्हिडिओ असणार आहे। लक्षामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, कारण का जे तुमचे डाऊट्स आहेत, डाऊट सेशन असणार थोडक्यात या लक्षामध्ये। आता मुंबईच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतो, तर मुंबईचा जर विचार केला तर मुंबईला ज्या जागा होत्या, आय थिंक म्हणतो 74 आणि 19 किती झाले, म्हणजे 74 आणि 20 म्हणजे 93 जागा होत्या। 93 जागेचा जर विचार केला तर 93 दुने 186 होतात, 93 दुने 186 होतात, बरोबर। म्हणजे ते मला वाटतं सिटी सिव्हिलचं नाही, ते CMMचं आहे, बरोबर ना। CMM ला मला वाटतं काहीतरी, मला वाटतं 96 म्हणजे 74 जागा प्रत्यक्ष यादीच्या, म्हणजे आता माझ्या एवढं पण 74 जागा निवड यादीच्या आणि 19 जागा प्रत्यक्ष यादीच्या होत्या। लघुवादला 71 जागा आणि 18 जागा असं आहे, आणि CMM ला 74 जागा आणि 19 असं आहे, 74 आणि 19 होतं, म्हणजे 74 आणि 10 84 आणि 10 94 -1 म्हणजे 93 विद्यार्थी होते। मग 93चा जर विचार केला तर त्या ठिकाणी 93चा जर आपण विचार केला, जर तुमच्या माहिती सांगतो 93 जागा होत्या, 93, तर त्या ठिकाणी जर मागच्या वर्षीच्या रेशो सारखं जर पाहिलं तर जर एकाच 5 जर रेशो घेतला असता तर तिथं त्या ठिकाणी 93 जागेसाठी जर एकाच 5 रेशो घेतला असता तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी संख्या ही 465 आली असती। ऍक्च्युअली मुलंच कमी होती, तिथं 500-600 काहीतरी मुलं होते, 465 विद्यार्थी त्या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं। सोडून द्या, नाही घेतले 3 घ्या, 3नी जरी घेतलं तर 279 विद्यार्थी त्या ठिकाणी घेणं होतं। एकाच 3 रेशो जरी घेतला असता तरी 279 घेणं गरजेचं होतं। 2नी घ्या, 2नी घेतल्यानंतर कंप्लीट 186 विद्यार्थी बसतात आणि 187 विद्यार्थी त्यांनी घेतलेत। किती घेतलेत? 187, म्हणजे फक्त एक पोरगा एक्स्ट्रा घेतलाय।
ते म्हणजे एकाच दोनचा रेशो बसलाय तिथं. म्हणजे आता हे जे क्वालिफाय झालेत का इंग्लिशला जे क्वालिफाय झालेत ना, नंदुरबारला पण आणि मुंबईला पण जे विद्यार्थी इंग्लिशला क्वालिफाय झालेत ते सगळे विद्यार्थी मुलाखतीला दिसतील तुम्हाला. पण कधी दिसतील? जर त्यांनी इंग्लिशचा पॅसेज प्रॉपरली कंप्लीट केला, व्यवस्थित निदान पास व्हायपुरते मार्क पाडले तर. नाहीतर ते इंग्लिशमध्ये जर 2-3 मार्क पडले, नापास झाले, पॅसेज काहीच झालं नाही, तर इंटरव्ह्यूला 1:3चा जो रेशो सांगितलाय त्यांनी कदाचित तेवढा रेशो सुद्धा बसणार नाही. आता मुंबईला ऍक्च्युअली 1:3चा रेशोच बसत नाही, ऑलरेडी तो रेशोच 1:2चा ऑलरेडी आधीच 1:2चा. त्याच्यामुळे मुंबईला जेवढे विद्यार्थी आहेत, तुम्ही कसा पॅसेज जरी टाईप केला, काही केला, फक्त 7 ते 1 आहे, नापास झाल्यानंतर तुम्हाला संधी देणार नाही ते कदाचित. हे लक्षात करा. त्यांनी क्रायटेरिया दिला का 35%, म्हणजे 7-8 मार्क जरी पडले तरी मुलाखतीपर्यंत जाऊ शकता. आणि इथला कट ऑफ खूप कमी लागू शकतो मुंबईचा, कारण काही या ठिकाणी 1:2चा रेशो आहे. आता नंदुरबारचा जर विचार केला तर नंदुरबारला जागा होत्या मला वाटतं 39 + 10 म्हणजे 49 जागा होत्या. आणि 49 × 5चा जर विचार केला तर त्या ठिकाणी 245 मुलं घ्यायला पाहिजे होते. 49 × 5 ने 245 मुलं तिथे घेणं गरजेचं होतं, पण त्यांनी घेतल्यात 147, म्हणजे 1:3चा रेशो लागलाय. म्हणजे नंदुरबारला 1:3चा रेशो लावलाय, मुंबईला 1:2चा रेशो लागलाय. म्हणजे याचा अर्थ असा नाही का सगळी का हाच रेशो असणार आहे, याच्यापेक्षाही कमी रेशो सगळे येऊ शकतो. उद्या आणि परवा 2 दिवसात ते चित्र स्पष्ट होतील, कारण का बऱ्यापैकी निकाल उद्या आणि परवा आपल्या त्या ठिकाणी काय होणार आहे, लागणार आहेत. बऱ्यापैकी निकाल उद्या आणि परवाच लागणार आहेत, त्याच्यामुळे ते चित्र स्पष्ट होऊन जाईल. नाशिकचा पण निकाल आय थिंक मला वाटतं परवा नाशिकचा निकाल आहे, लक्षामध्ये. त्याच्यामुळं हे चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आणि हे का होतंय, कारण का विद्यार्थी जे स्किल टेस्टसाठी विद्यार्थी जातात, प्रत्येक ठिकाणी 25%, 20 ते 25% ॲब्सेंटी प्रत्येक ठिकाणी असते. त्यानंतर प्रेझेंटीपैकी 30 ते 35% विद्यार्थ्यांचे पॅसेज कंप्लीट होत नाही, आणि राहिलेले जे काही 40-50 विद्यार्थी आहेत त्यांची पॅसेज पूर्ण होतात, बट त्याच्यामध्ये क्युरी असतात, थोड्याफार क्युरी असतात. एक हार्डली 5-10% विद्यार्थी असे जे आउट ऑफच्या आसपास किंवा 19-18च्या दरम्यान मार्क मिळू शकतात, लक्षामध्ये. त्याच्यामुळे सगळीकडला जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ 10-12 मार्क जरी तुम्हाला मराठी पडले, 10-12 मार्क जरी मराठीला पॅसेजला तुम्हाला 10 ते 12च्या दरम्यान जरी मार्क आले, तरी कदाचित तुमची निवड इंग्लिशसाठी तुम्ही पात्र होऊ शकता. हा इंग्लिश मराठी मुलाखतीसाठी तुम्हाला जर जायचं असेल तर मराठी आणि इंग्लिश दोन्हींचा विचार करूनच मुलाखतीसाठी तुमचा विचार केला जातो. मराठी, इंग्लिश आणि तुमचे मार्क, ह्या मार्कांचा विचार होत नाहीत लगेच, मात्र मराठी आणि इंग्लिश या दोघांचे मार्क मिळून तुमचा मुलाखतीसाठी त्या ठिकाणी विचार होतो. असंही नाही मराठीतून तुम्ही क्वालिफाईड इंग्लिशला गेले म्हणजे तुम्ही मराठीला चांगले मार्क होते म्हणून इंग्लिशला गेले, आणि इंग्लिशला जर बऱ्यापैकी मार्क घेतले तर इंग्लिशच्याच मार्कावरती तुम्हाला मुलाखतीसाठी पुढे पात्र केलं जातं. ते थोडंसं खालीवरती होऊन जातं, तो रेशो सिस्टीम कोर्टाची जर थोडीशी वेगळी असल्यामुळं ते खालीवर होऊन जातं, विषय नाही. त्याच्यानंतर हे 2 निकाल लागलेत. ह्या 2 निकालातलं साम्य कळलं. एका ठिकाणी घेतलेत 1:3, एका ठिकाणी घेतलेत 1:2, आणि घ्यायचे खरे असतात मुलाखतीला 1:3. जर मला सांगा, सिंपल लॉजिक आहे, जर मुलाखतीला 1:3 घ्यायचे, तुम्ही जर मराठीला 1:7 घेतात, नीट समजून घ्या. मराठीला 1:7 घेतले, त्याच्यानंतर 2 कमी केले, इंग्लिशला 1:5 घेतले, त्याच्यानंतर 2 कमी केली, मुलाखतीला 1:3 घेतले, त्याच्यानंतर 2 कमी केली, आणि सिलेक्शन लिस्ट 1:1 म्हणजे 200 जागा आणि 200 पोरं, याला म्हणायचं सिलेक्शन. म्हणजे हे 2-2च्या टप्प्याने ते खाली येते. पाठीमागचा इतिहास आहे, 2-2च्या टप्प्याने खाली आलेले. तुम्ही पहा, कुठेतरी मला वाटतं मी एक कात्रण पाठवलं होतं एका ग्रुपवरती का त्याच्या 1:5 इंग्लिशसाठी घेतलं असं रेशोचं होतं, परंतु मी ते लई शोधतोय पण मला ते सापडून नाही राहिलेलं, त्याच्यामुळे मी काही जास्त बोललो नाही त्याच्यावरती. मात्र असं रेशो असतो. पण जरी 1:3 जरी घेतलं आणि 1:5 जरी घेतलं डायरेक्टली इंग्लिशसाठी तरी खूप होतात ते, कारण की इलिजिबल कॅन्डिडेट जास्त होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का ॲब्सेंटी मोठ्या प्रमाणात मुलांची त्या ठिकाणी असते, लक्षामध्ये मोठ्या प्रमाणात ॲब्सेंटी त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकदम कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतलेले. आता काही PDF आहेत आपल्याकडे, आजचे जे निकाल लागले त्या निकालाच्या PDF आहेत. बऱ्याच जणांचा हा संभ्रम आहे का सर लिस्ट मार्कानुसार लागलेली आहे का अल्फाबेटनुसार लागलेली आहे का ज्याला जास्त मार्क तो वरती आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. आता आपण जातोय ठाणे आणि नंदुरबारच्या मुंबई आणि नंदुरबारचे जे काही PDF आज पब्लिश झाले त्या PDF कडे थोडंसं आपण ओझरता आढावा टाकणार आहेत. चला तर मग पाहूया त्या PDF. पहा, आता या ठिकाणी आपण पाहू शकता ही नंदुरबारची PDF आहे. आता नंदुरबारच्या PDFचं मी तुम्हाला जागेचं विश्लेषण केलेले. टोटल 49 जागा होत्या, 49 भागी 2 × 3 म्हणजे 147. तो जो रेशो बसलाय तिथे तो 1:3चा रेशो बसलाय. खरं तर 1:3चा रेशो हा मुलाखतीचा आहे, 1:3चा रेशो हा इंग्लिशचा नाही, 1:3चा रेशो हा मुलाखतीचा आहे. आणि कॉमन गोष्ट आहे, जर मुलाखतीला जर तुम्ही 1:3 रेशो घेताय तर साहजिक आहे इंग्लिशचा रेशो हा 1:3 पेक्षा जास्त असणार आहे. हे सिंपल त्या ठिकाणी गणित आहे. तो 1:4 असू शकतो किंवा 1:5 असू शकतो,
मी म्हणत नाही तो जास्त असेल, पण ह्या दरम्यान असू शकतो, परंतु विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी कॅन्डिडेट कदाचित त्या ठिकाणी बॅकस्पेस ऑफ असावा, त्याच्यामुळे ही गडबड झालेली. दोन्हीकडचे 2 निकाल आज पब्लिश झाले त्याचे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 49 × 3 म्हणलं तर 147 मुलं त्या ठिकाणी होतात. म्हणजे वेटिंगचं बोलतो मी, कारण घेताना त्यांना वेटिंगचा विचार करून घ्यावा लागतं. या ठिकाणी 147 जागा आहेत, सॉरी 147 कॅन्डिडेट केलेत अवेलेबल, म्हणजे अवेलेबल झालेत. खरं तर त्यांना त्या ठिकाणी जास्त कॅन्डिडेट गरजेचं होतं, कमीत कमी 230च्या आसपास तरी कॅन्डिडेट घेणं अपेक्षित होतं तिथं, परंतु कदाचित झालं नसावा म्हणून त्यांनी 1-3 घेतलेले असावा. पण मग जर असं आहे, कारण की इथं 7, 8, 9 मार्कवाल्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं इंग्लिशसाठी पुढे पात्र केलेलं आहे. मग तसा जर विचार केला, आता तुम्ही बऱ्याच जणांचा हा अडचण आहे का बाबा ते कशाच्या बेसवरती घेतले त्यांना, म्हणजे मार्काच्या बेसवर त्यांची लिस्ट लावली की त्यांची लिस्ट अल्फाबेटला, कारण काय होतं काही कोर्ट काय करतं अल्फाबेटला होतं, म्हणजे तिथं ज्याला जास्त स्कोर आहे किंवा जास्त मार्क आहे तो पण त्या ठिकाणी काय होतं खाली निघून जातो. म्हणजे वाटतं का बाबा आपल्याला एवढे मार्क असून सुद्धा आपण का खाली गेलो, तर ते अल्फाबेटनुसार लावले जाते. आता इथं पाहू शकतो मी जयेश, अमित, पंकज कुमार, निलेश, पंकज, धीरज, धनराज, चेतन, म्हणजे अल्फाबेट आहे का ही अल्फाबेट नाही. लक्षामध्ये ही अल्फाबेट आहे का, ही अल्फाबेट नाही. म्हणजे सरळ सरळ त्याचा विचार जर केला ही अल्फाबेट नाही, याचा अर्थ हे काय बाळांनो का हे 324, 421, 232 म्हणजे हे आता. आणि ऍप्लिकेशन नंबरचा जर विचार केला तर पहिला ऍप्लिकेशन नंबर तुम्ही पाहू शकता की तो 324 आहे. लक्ष म्हणजे तो किती 21 × 30 24 आहे, तर हा किती आहे 24 421 200, म्हणजे हे कदाचित गुणानुसार त्यांचे यादी लावलेली असावा. लक्षामध्ये, कारण का अनुक्रमांक पण उलटे पालटे सुलटे कसे पण आहेत आणि नावं पण उलटे सुलटे, म्हणजे ही यादी जी आहे कदाचित त्यांना मराठीच्या स्किल टेस्ट मध्ये जे गुण पडलेत त्या गुणांनुसार ही यादी कदाचित त्यांनी लावलेली असावा, असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे. मी पण खात्रीशीर सांगू शकत नाही. ही यादी होती मित्रांनो मुंबईची, नंदुरबारची. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 147 मुलं घेतलेत. आजच यादी पब्लिश झालेली, रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नंदुरबार या ठिकाणी दिसते. लक्षामध्ये आता मुंबईची या ठिकाणी पहा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट मुंबई यांचं काय मित्रांनो, यांचे सुद्धा या ठिकाणी जागाचा जर विचार केला तर 74 या ठिकाणी जागा होत्या. 74 आणि 19 93 जागा आहेत, आणि 93 जागेला इंटू 3 केलं तर 279 मुलं घेणं गरजेचं होतं. मात्र या ठिकाणी फक्त 187 मुलं आय थिंक घेतलेले मला वाटतं, 187 मुलं या ठिकाणी क्वालिफाय केलेत. इथं मार्क पब्लिश होत नाही, लक्षात ठेवा. मार्क पब्लिश कोणाचेच होणार नाही. कोर्टाचे तुमचे फायनल सिलेक्शन होईपर्यंत तुमचे कधीही कोर्टाचे मार्क पब्लिश होत नाही आणि होणारही नाही. याची सगळ्यात प्रथम तुम्ही दक्षता घ्या की मार्क कोर्ट कधीच पब्लिश करत नाही. त्याचं कारण मी संपूर्ण भरती प्रक्रिया झाल्यानंतर सांगेल तुम्हाला काय कारण आहे. लक्षामध्ये बघा, आता 289 मुलं 279 मुलं घेणं अपेक्षित होतं. 1:3चा रेशो लावला तर बरोबर, 1:3 नी 219 आणि 5 जर 465 होतं, म्हणजे तरी पण त्यांनी घेतलं नाही. आता हे नक्की CMM आहे का लघुवाद आहे? लघुवाद असेल तरी चालेल. लघुवादला 71 जागा जॉईनिंगच्या आहेत आणि 18 जागा वेटिंगच्या आहेत, म्हणजे 89 जागा आहेत. तिथं इंटू 3 केलं तरी 267 जागा भरतायत. 200 आणि घेतलेत किती 100, म्हणजे या ठिकाणी मुलं भेटलेच नाही. सरळ सरळ सांगतो, मुलं क्वालिफाईड झाली नाही. मुलं 7 मार्काची सुद्धा मुलं या ठिकाणी घेतलेले आहेत बऱ्यापैकी. आपल्यापैकी जर कोणी असेल तर मला मेसेज करा. आपल्यापैकी जर कोणी घेतलं असेल तिथं तर मला मेसेज करा. मुंबईवाले किंवा नंदुरबारवाले कोणी असेल का मग तुम्हाला किती मार्क होते वगैरे काय ते मला मेसेज करा. लक्ष. आता पुढे बघा, आता यांचा जर विचार केला, प्राची, सारिका, PQRSN, ये अनिल खाली आलाय, प्रवीण इथे 41,076 तर 48,31, म्हणजे यांचं सुद्धा सिरियलवार नाही. म्हणजे हे जे आहेत हे कदाचित नंबरवार त्या ठिकाणी काय असतं, नंबरवार आपल्या याच्यानुसार लावलेले. पण मी हे एक्झॅक्टली सांगू शकत नाही का हे मार्कानुसार लावलेले की काय, परंतु त्यानुसारच कदाचित ही काय असणारे लावलेलं असणार. त्या ठिकाणी दिसते बघा, सानिका सुनील डमे नावाची विद्यार्थिनी आहे. शिवमे SS आधी आलाय, नंतर ए आलाय, नंतर P आलाय, नंतर S आलाय, नंतर V आलाय, म्हणजे ही अल्फाबेटनुसार लावलेली यादी नाही. दुसरा विचार जर केला तर इकडे बघा 20 84 90 18 67 60 लक्षामध्ये, म्हणजे ही अनुक्रमांक पण असे नाहीत लक्षामध्ये. आणि अनुक्रमांकाचा ऍप्लिकेशन नंबरचा आणि सिक्वेन्सचा काही संबंध येत नाही, कारण आपण फॉर्म भरताना जनरल TCS कडे फॉर्म भरलेले आहेत आपण, आणि TCS कडे फॉर्म भरल्यामुळे काय झालेलं आहे का आपले जे ऍप्लिकेशन नंबर आहेत हे असं नाही का ठाण्याचे एका खाली एक राहतील, पुण्याचे एका खाली, असं नाही. ते ऍप्लिकेशन नंबर उलटे पालटे कसे पण आहेत लक्ष. म्हणजे हे कदाचित तुमच्या मार्क लिस्ट ज्यांना जास्त मार्क आहेत, मराठीला 20 पैकी 20, 19, 18,
त्याच्यानुसार हे लिस्ट लावलेलं आहेत. लक्षामध्ये ज्याचं नाव वरती त्यांनी समजून घ्यायचं का आपल्याला बऱ्यापैकी मार्क आहेत, आणि ज्याचं नाव खाली त्यांनी पण समजून घ्यायचं का आपल्याला मार्क जरा कमी आहेत पण आपण क्वालिफाय झालो, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि इंग्लिशला आपण ते मार्क वाढू शकतो, मुलाखतीला तू पात्र होऊ शकतो. आता इथं एक मधल्याचं काम नाही व्हायचं, कदाचित शेवटच्याचं काम होऊ शकतं, म्हणजे असं येऊ शकतं. म्हणजे ही ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, ही माहिती फार महत्वाची असते तुम्हाला कळणं. आता राहिला प्रश्न, उद्या बरेच निकाल परत पब्लिश होणार आहेत. उद्या काही निकाल आहेत ते पण निकाल पब्लिश होतील. ते निकाल झाल्यानंतर पण मी तुम्हाला उद्या लाईव्ह येईन, मी संध्याकाळी उद्या लाईव्ह सेशन असेल. उद्या आय थिंक मला वाटतं ठाणे असन, नाशिक असन, नाशिकचं नाही मला वाटतं, बाकीचे अजून बरेच निकाल आहेत. नाशिकचा परवा दिवशी निकाल आहे, बरेच निकाल उद्या लागणार आहेत. उद्या 11-12 वाजेपर्यंत ते पण निकालाच्या PDF पडून जातील किंवा ते पण निकाल त्या ठिकाणी लागून जातील. अशा पद्धतीनं आपण सगळी माहिती पाहिलेली आहे. पूर्णपणे माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपला ग्रुप जर असतील तर त्या ग्रुपवरती लिंक शेअर करत चला, जेणेकरून सर्वांना ही माहिती प्रॉपरली माहिती अपडेट रोजच्या रोज काय होईल समजत जाईल. आता प्रश्न असा की इंग्लिशला किती मार्क्स घ्यावा लागतील. इंग्लिशला लक्षात ठेवा, मराठी सोपं. तर मराठीत जर सपोज मराठीत तुमचा अनुपस्थिती शब्द आहे चुकला तर तुम्हाला लक्षात येत होता लक्षामध्ये, तसं इंग्लिशमध्ये कोण असोसिएशन असन, कम्युनिकेशन एखादा जरी वर्ड राहिला तरी तो तुमच्या लक्षात येणार नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत का पॅसेज फक्त पूर्ण करा चला, चुका थोड्याफार झाल्या तरी चालते, पण पॅसेज पूर्ण करण्यावर थोडासा भर द्या. पॅसेज पूर्ण करण्यात तुमचा नक्कीच फायदा असेल हे ध्यानात ठेवा. काही गोष्टी मी बोलू नाही शकत डायरेक्टली, पण पॅसेज पूर्ण करण्यात तुमचा नक्कीच फायदा असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. चुका थोड्याफार झाल्या तरी चालतील, परंतु चुका होऊ नये म्हणून 3-3 लाईनी खालच्या ठेवायच्या हे चुकीचं आहे. त्यामुळे पॅसेज प्रॉपरली पूर्ण करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजून काही माहिती असेल तर मी देणारच आहे. उद्या लाईव्ह सेशन असेल आपलं, उद्याच्या लाईव्ह सेशनला मी तुम्हाला जॉईन करून घेतो. उद्या लाईव्ह सेशन घेऊ. बाकीच्या पुढच्या मुलाखती संदर्भातले काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण टाकणारच आहे. इंग्लिश टायपिंग संदर्भात पण महत्त्वाचे व्हिडिओ आपण टाकणारच आहे. सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, त्यामुळे त्याच्यात काही शंका नाही, काळजी नसावी. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्यापैकी जर कोणी NTPCची तयारी करत असेल, RRB, RPF, TC याच्या भरतीची जर तयारी करत असेल तर त्याच्या अतिशय उत्तम असं टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या टेस्ट सिरीजचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता, किंवा लाभ घेऊ शकता म्हणजे घ्या, कारण का चालू आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्या नंबरवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीजचा बद्दल ॲडमिशन करू शकता. लक्षामध्ये ठीक आहे, चालते. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.